हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? बरे आहात का? बरेच असाल. चला तर तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. माझा हा मिनी ब्लॉग असणार आहे पुण्यामध्ये, सिटीतला. आम्ही थोडीशी खरेदी करण्यासाठी सिटीमध्ये आलो आहोत आणि तुम्हाला पुढे कळेलच मी काय काय खरेदी केली आहे ते. बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे खाली सिटीमध्ये आणि ती नेहमीच असते. आपण गर्दीचा तर विषय बोलूच शकत नाही सिटीमध्ये. आणि आता आम्ही नेहरू चौकात आलो आहोत. महात्मा फुले मंडई तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, बघू शकता तुम्ही. आणि महात्मा फुले मंडईच्या समोरच खूप छान अशी झाडं वगैरे होती. मला तर खूप आवडली ती झाडं, पण खूप वेळ झाला होता म्हणून काही घेता आली नाहीत. बघू शकता किती छान झाडं फ्रेश दिसत आहेत. ही सर्व प्लास्टिकची झाडं आहेत बरं का, शोसाठी आपण घरामध्ये ठेवू शकतो. हे आहे नित्यानंद भवन, म्हणजे समाधान हॉटेल आहे. त्याच्यासमोरच प्रकाशवाल्यांचं खूप छान मोठं मसाल्याचं दुकान आहे. यांच्या इथं मसाले, लोणचे हे खूप छान मिळतं आणि आम्ही नेहमीच इथून यांच्याकडून मसाले नेतो. तर खूप होलसेलमध्ये देतात ते मसाले. हे आम्ही आमच्या दुकानात विक्रीसाठी नेतो. तुम्ही जर कधी पुण्यामध्ये सिटीत आलात तर नक्कीच प्रकाशवाल्यांच्या शॉपला व्हिजिट करा. आणि त्याच्यानंतर आम्ही मनीष मार्केटला आलो. तिथे काही मला ड्रेस घ्यायचे होते, ते ड्रेस घेतले. मनीष मार्केटमध्ये रविवार पेठ, तिथे पण तुम्ही गेलात ना तर खूप छान होलसेलमध्ये सगळ्याच वस्तू मिळतात. त्याच्यानंतर आम्ही छान खरेदी केली, मस्त वडापाव खाल्ला. माझा उपवास होता म्हणून मी साबुदाणा वडा घेतला आणि मिस्टरांसाठी वडापाव घेतला, माझ्यासाठी साबुदाणा वडा घेतला. नंतर आम्ही भाजीचे कॅरेट वगैरे घ्यायचे होते आम्हाला, ते आम्ही घेतले. आम्ही नेहमी याच दुकानातून घेतो, खूप छान देतात ते. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.